हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू नो? तुला किती भाषा येतात? आय डोंट रिमेंबर ॲट ऑल. मला अजिबात आठवत नाही आहे. आय एम नॉट इन अ कंडिशन टू टॉक. मी बोलण्याच्या स्थितीत नाही आहे. ही इज नॉट इन अ कंडिशन टू टॉक. तो बोलण्याच्या स्थितीत नाही आहे. ही हॅडंट गिवन मी एनी आयडिया अबाउट दिस. त्याने मला याविषयी काहीच कल्पना दिली नव्हती. दिस इज नॉट पॉसिबल इन एनी वे. हे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. आता हे जे वाक्य आहे ना 26वालं, तर तुम्हाला असंही बोलता येईल काय, दिस इज नॉट पॉसिबल किंवा दिस इज इम्पॉसिबल, सोप्या पद्धतीने. पण तुम्हाला जास्त दाखवायचं की मला खूप छान येतं, दिस इज नॉट पॉसिबल इन एनी वे. हे अजिबात शक्य नाही. आय एम इन नो हरी. मी अजिबात घाईत नाही. हाऊ मेनी स्टुडंट्स अटेंड द क्लास? किती विद्यार्थी क्लास अटेंड करतात? हू कम्स लेट? कोण उशिरा येतं? हू कम लेट? कोण उशिरा येतं? बघ चेतन कसं कम्स आणि कम म्हणजे वरचं वाक्य जे आहे ना ते सिंग्युलरसाठी आहे, एकवचनीसाठी आहे. कोण उशिरा येतं? राहुल. राहुल कम्स लेट. ठीक आहे. आता खाली बघा लिहिलं आहे हू कम लेट. कोण कोण उशिरा येतं? राहुल, अजय, पिंकी अँड बबिता. है ना, बहुवचन आहे ना, त्यामुळे मग जास्त उत्तर आली मग. ठीक आहे. चलो, हू केम लेट? कोण लेट आलं? राहुल केम लेट. राहुल लेट आला. आय केम लेट. मी लेट आलो. व्हॉट परफ्यूम आर यू वेअरिंग? तू कोणतं अत्तर लावलं आहेस? परफ्यूमला आपण म्हणजे काय म्हणतो, विच परफ्यूम हॅव यू यूज्ड किंवा विच परफ्यूम हॅव यू अप्लाइड, है ना. पण ॲक्च्युली काय म्हणायचं आहे ते का, विच परफ्यूम आर यू वेअरिंग, हे जास्त करेक्ट आहे. ठीक आहे. व्हॉट वर्क डू यू डू? तू काय काम करतोस? व्हॉट इज युअर न्यू स्कूल लाईक? तुझी नवीन शाळा कशी आहे? हे पण झालं ना. यू डोंट सीम व्हेरी एन्थुझॅस्टिक अबाउट इट. तू याविषयी जास्त उत्सुक दिसत नाही आहेस. हां, काय झालं? मूड नाही तुझा? वुड लाईक टू हॅव समथिंग. तू काही घेणार का? आय वुड लाईक टू थँक यू. मी तुमचे आभार मानू इच्छितो. आय वुड लाईक टू से समथिंग. मी काहीतरी बोलू इच्छितो. ठीक आहे. आय वुड लाईक टू गो. मी जाऊ इच्छितो. वुड यू लाईक सम मोर व्हेज? तुला आणखी थोडी भाजी हवी आहे का? वुड यू लाईक टू हॅव आईस्क्रीम? तुला आईस्क्रीम खायची आहे का? आय हॅड फॉरगॉटन. मी विसरलो होतो. हे झालं आहे. हे पण झालं आहे. हे पण झालं आहे. हे शेवटचं वाक्य आहे ना, यू कांट पीपल, हे दोन्ही पण द काढून टाक. हे वरचं पहिलं द नाही काढून टाकत. यू कांट फूल पीपल ऑल द टाईम. हे पहिलं द जे आहे ना ते नाही आहे. यू कांट फूल पीपल ऑल द टाईम. ठीक आहे. हां, आणि वर्षामधले ना दोन्ही पण द कट करायचे. द सुनर और लेटर ट्रुथ विल सर्टनली कम आउट. अभी नहीं तो बाद में सच सामने आ ही जाएगा. यू कांट फूल पीपल ऑल द टाइम. तुम लोगों को हमेशा मूर्ख नहीं बना सकते. विच ड्रेस विल यू बी वेयरिंग चेतन? तुम कौन सा कपड़ा पहनने वाले हो चेतन? सर, आई शैल बी वेयरिंग ए न्यू ड्रेस. मैं नया ड्रेस पहनने वाला हूँ. डू यू नो सोहम? क्या तुम सोहम को जानते हो? नो, आई डोंट नो हिम. अगर आप जानते होंगे तो क्या बोलायचं, ओळखत असेल तर?
येस आई नो हिम. डोंट यू टॉक टू हिम. क्या तुम उससे बात नहीं करते? आई डोंट टॉक टू हिम. मैं उससे बात नहीं करता. वाय? क्यों? आय डोंट लाईक हिज बिहेवियर. मला त्याचा स्वभावात वागणं आवडतच नाही. आणि स्वभावाला काय शब्द सांगा बरं? व्हेरी गुड. आय न्यू यू वुड आन्सर. आय वॉज एक्सपेक्टिंग द आन्सर ओनली फ्रॉम यू. They are all of you, I mean, not only you. Oops, I'm sorry. What's wrong with this? I want to zoom it. How can I zoom it? I'll do it later, okay? Sure. I don't like his nature. मला तसं नेचर मला त्याचं आवडत नाही सगळं. ही इज व्हेरी सेल्फिश. तो खूप सेल्फिश आहे. ही इज व्हेरी बुरिश. बुरिश म्हणजे काय? तो खूप उद्धट आहे, बेशिस्त आहे. त्याला पद्धत नाही बोलायची. स्टे अवे फ्रॉम हिम. उससे दूर रहो. आई नीड योर हेल्प. मुझे तुम्हारी मदद की ज़रूरत है. हाउ कैन आई हेल्प यू? मैं तुम्हारी क्या मदद कर सकता हूँ? कुड यू प्लीज़ लेंड मी सम मनी. क्या तुम मुझे कुछ पैसे उधार दे सकते हो? हाउ मच मनी डू यू नीड. तुम्हें कितने पैसे की ज़रूरत है? आई नीड $1000. मुझे 1000 रुपये की ज़रूरत है. व्हाट आर यू अप टू. तुम्हारा क्या चल रहा है विजय? व्हाट इज़ द वेदर लाइक देयर. वहाँ का मौसम कैसा है? ना का आपण एखादा मित्र एखाद्या ठिकाणी गेला फिरायला किंवा राहायला. काय रे कुठेस? सर गोव्याला आहे. अच्छा अच्छा. व्हॉट इज द वेदर लाईक देअर. तिकडचं हवामान कसं आहे? हवा पाणी. व्हॉट इज युअर न्यू स्कूल लाईक. तुम्हाला नया स्कूल कैसी है? अब तक तो ठीक है. हे झालं आपलं. हे पण झालंय. कुड यू टर्न डाउन द साउंड प्लीज. क्या तुम आवाज़ थोड़ा कम करोगे प्लीज़? कुड यू स्विच ऑन द लाइट प्लीज़. क्या तुम लाइट चालू करोगे प्लीज़? कुड यू स्विच ऑफ द लाइट प्लीज़. क्या तुम लाइट बंद करोगे प्लीज़? व्हाट अ लवली पपी यार. कितना सुंदर पिल्ला है ये. हाउ लेजी यू आर. पपी मध्ये काय कुत्र्याचे पिल्लू. हाउ लेजी यू आर. कितने आलसी हो तुम. बिहेव युअर सेल्फ. तमीज से पेश आओ. शिस्तीत वाग. नीट वाग. ये भी हो गया हमारा. क्या हाऊ काइंड ऑफ यू. आपण काय म्हणतो. हाऊ काइंड ऑफ यू वृषाली. खरंच किती दयाळू आहेस तू. हाऊ मीन ऑफ यू गोलू. कितने नीच हो तुम गोलू. हाउ स्टूपिड ऑफ यू भोलू. कितने मूर्ख हो तुम भोलू. इट शुड बी रिपेयर्ड. ये रिपेयर किया जाना चाहिए. हे आहे ना रिपेअर केलं पाहिजे रे. बिघडले वाटतं हे. एखादी वस्तू आहे, एखादी मशीन आहे, आपण काय म्हणतो अरे ह्याला रिपेयरिंग केलं पाहिजे रे. इट इज़ इन वर्किंग प्रॉपरली. ये ठीक से काम नहीं कर रहा है. नथिंग कैन बी डन नाउ. अब कुछ भी नहीं किया जा सकता है. द लेक्चर हैज़ बीन कैंसल्ड. लेक्चर कैंसिल किया गया है. द लेक्चर हैज़ बीन शेड्यूल्ड एट 9 PM. लेक्चर 9 बजे रखा गया है. हाउ ही वॉज रश टू द हॉस्पिटल. उसे हॉस्पिटल ले जाया गया. त्याला हॉस्पिटलला घेऊन नेलं गेलं. ही वॉज हॉस्पिटलाइज. त्याला ॲडमिट केलं गेलं हॉस्पिटलमध्ये. ही हॅड बीन हॉस्पिटलाइज फॉर 5 days. वह 5 दिन हॉस्पिटल में भरती था. ही मेट विथ एन ॲक्सिडेंट. त्याचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला बघा कसं वाक्य बोलायचं. ही मेट विथ एन ॲक्सिडेंट. हाऊ मच फॉर दिस. एखादी वस्तू तुम्ही दुकानात गेल्यावर बोलता नाही का अंकल अंकल कितने का ये कितीचं आहे. हाऊ मच फॉर दिस. ठीक आहे. किंवा एखाद्या फ्रेंडने कपडे घातलेत नवीन एखादी वस्तू घेतली. आपण काय बोलतो अरे मस्त आहे रे. कितीच आहे. कितीला घेतलंस तू हे. हाऊ मच फॉर दिस. इट्स फॉर $500. हे 500 रुपयाचं आहे. हो इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह बाबा. ये बहुत महंगा है यार. खूप महाग आहे तर. आय कांट अफोर्ड इट. ये मुझे नहीं परवडे. मला नाही परवडणार बाबा. हे मुझे नहीं जमेगा. मला जमणार नाही बाबा एवढं महाग आहे.
चलो, हैज़ एवरीवन बीन इन्फॉर्म? क्या सभी को इन्फॉर्म किया गया है? सगळ्यांना इन्फॉर्म केले ना? सगळ्यांना कळवलंय ना? येस सर, एवरीवन हैज़ बीन इन्फॉर्म. हो सर, सगळ्यांना सांगितलेलं आहे, सभी को सूचित किया गया है. व्हॉट शॅल वी डू नाव? अब हम क्या करें? आता आपण काय करायचं? व्हेन वर यू बॉर्न? तुम्हारा जन्म कब हुआ? वेयर वर यू बॉर्न? तुम्हारा जन्म कहाँ पर हुआ? डिड यू लाईक इट? तुला हे आवडलं का? अच्छा लगा? तुला ह्या एखादी वस्तू आपण खाल्ली किंवा बघितली, एखादा अनुभव घेतला, आपण काय बोलतो? आवडलं तुला? डिड यू लाईक इट? येस, आय लाईक इट. हो, मला आवडलं. आई फॉरगॉट माय पेन इन अ हरी. अरे, मैं जल्दी जल्दी में अपना पेन ही भूल गया. मी घाईघाईमध्ये माझं पेनही विसरलो. आय टोल्ड हिम एव्हरीथिंग. मी त्याला सर्व काही सांगितलं. डू यू वॉन्ट दिस और शॅल आय थ्रो इट? तुला तुम्हें चाहिए या मैं इसे फेंक दूँ? आई विल गो, मैं जाऊँगा. आई विल नॉट गो, मैं नहीं जाऊँगा. शॅल वी लीव नाउ? क्या अब हम निकले? आता आपण निघूया का? व्हॉट शॅल वी डू नाउ? अब हम क्या करें? आता आपण काय करायचं? वेअर शॅल वी मीट? हम कहाँ मिलेंगे? कुठे भेटूया आपण? शॅल आय ड्रॉप यू ॲट द स्टेशन सोहम? सोहम, क्या मैं तुम्हें स्टेशन पे छोड़ दूँ? वेअर शॅल आय पुट दिस प्रथमेश? प्रथमेश, हे कुठे ठेवू मी? माझ्या हातात मध्ये एखादी वस्तू आहे. म्हणा, प्रथमेश हे कुठे ठेवायचं बाबा? सर, फेकून द्या. सर, थ्रो इट अवे. वेयर आर यू गोइंग? तुम कहाँ जा रहे हो? आई एम गोइंग टू फेच माई ब्रदर फ्रॉम द स्कूल. मैं मेरे भाई को स्कूल से लाने जा रहा हूँ. फेच म्हणजे काय? घेऊन येणे, लेकर आना. उसके लिए क्या वर्ड है? फेच. ओके. दिवाली इज कमिंग. दिवाली आ रही है. घेऊन यायला आणखी शब्द आहे, ब्रिंग पण चालतं आहे ना, पण फेच छान वाटतं. घेऊन येणे. ब्रिंग म्हणजे आणणे आणि फेच म्हणजे घेऊन येणे. हे बघा, difference between fetch and bring. You bring something toward a person and you take something away from a person. Carry means the conveying of something from one place to another. Please carry this to the car. Fetch means a two-way trip, that is to go for something and bring it back. है ना? फेच म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी जाणे आणि तिकडून घेऊन येणे म्हणजे फेच. समजा आता सोहम तिकडे उभा आहे दारात आणि मी रोडवर उभा आहे आणि तिकडे एक टेबल तिकडे एक ग्लास ठेवला आहे. मी काय म्हणणार? सोहम, तो ग्लास आण. सोहम काय करतो? ग्लास घेऊन येईल इकडे, हे की नाही? पण समजा ग्लास त्या दारामध्येच आहे आणि सोहम माझ्यासोबत रोडवर उभा आहे, तर मी काय बोलणार? सोहम, जाऊन तो ग्लास घेऊन ये. मग सोहम जाणार त्या दाराकडे, ग्लास घेणार आणि माझ्याकडे येणार. ठीक आहे. मग त्यावेळेला काय म्हणायचं? फेच. फेच म्हणजे तिकडे जा आणि घेऊन ये. फेच. आणि ब्रिंग म्हणजे काय? तो तिकडेच आहे त्या वस्तूकडे, त्या म्हणतो की ते आण आपण इथे म्हणतो, मग ते ब्रिंग होणार. गॉट द डिफरन्स? कळलं फरक तुम्हाला काय तो विजय? हां, ब्रिंग म्हणजे वाहून आणण्यासारखं सहज. हां, आणि फेच म्हणजे काय? फोर्सफुली ते पास करायला. हां, तिकडे जाणे आणि जाऊन ती वस्तू घेऊन यायची. ओके, चलो. Where shall I put this? मैं हे कुठे ठेवू? Where are you going? I'm going to fetch my brother from the school. दिवाली is coming. दिवाळी येते आहे. Is somebody coming? कोणी येतंय का? Somebody is coming. कोणतरी येतंय, कोई तो आ रहा है. Are you leaving now? क्या तुम अभी निकल रहे हो? तो
येस सर सर येस जिथं आपण म्हणतो ना सम इज समबडी कमिंग, तर हां तिथं समवन आणि समबडी मध्ये काय फरक सेम आहे? सेम मीनिंग आहे, नो डिफरन्स, सेम मीनिंग. ओके, आर यू लिविंग नाउ, क्या तुम अभी निकल रहे हो, तो निकतो आहेस का? आई एम लिविंग नाउ, मैं अभी निकल रहा हूँ. प्रथमेश, व्हाट आर यू डूइंग हियर? प्रथमेश, तू इथे काय करतोयस, तुम यहाँ क्या कर रहे हो? सर एक्चुअली आई एम वेटिंग फॉर माई फ्रेंड, मैं मेरे फ्रेंड का वेट कर रहा हूँ, मैं मेरे एक दोस्त का वेट कर रहा हूँ. आई एम वेटिंग फॉर वन ऑफ माई फ्रेंड्स. अरे यार, यू आर कन्फ्यूजिंग मी, तुम मुझे कन्फ्यूज कर रहे हो, तुम मला कन्फ्यूज करतोय. अरे आई एम शिवरिंग विथ कोल्ड, मैं ठंडी से काँप रहा हूँ. यू आर बिहेविंग लाइक अ फूल, तुम मूर्खों जैसा बर्ताव कर रहे हो. माई बॉडी इज एकिंग ऑल ओवर, मेरा पूरा शरीर दर्द कर रहा है यार, पूर्ण शरीर, माई बॉडी इज एकिंग ऑल ओवर. ओके, पूरा बदन दर्द कर रहा है. घरी एखादा पाहुणा आला, मित्र आला, तर आपण काय म्हणतो, व्हॉट विल यू हॅव. ॲक्च्युली मला हे नाही जास्त आवडत विजय, मला माहिती आहे काय आवडतं, सांग सोहम, मला काय ह्याच्यापेक्षा कोणतं वाक्य आवडतं? सोहम, 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 चेतन, तू काय घेणार, तर आपण काय बोलायचं? What would you like to have? हां, मला असं आवडतं. व्हेरी गुड चेतन, मला हे वाक्य आवडतं. व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. हे पण ठीक आहे, शॉर्टकटमध्ये घरातल्या घरात ठीक आहे, पण व्हॉट वूड यू लाईक टू हॅव हे खूप छान वाटतं. इट इज अ स्टँडर्ड लँग्वेज. त्यामुळे व्हॉट वूड यू लाईक टू हॅव, मग खाली बोलणार मी आय वूड लाईक टू हॅव टी, तर इथे लिहिले आय विल हॅव टी, ते पण चालेल, ठीक आहे, पण आय वूड लाईक टू हॅव टी, तुम्ही सेकंड तसं वाला बोला, मी जे बोलतो ते मला असं आवडतं. ते शॉर्टकटमध्ये दिलं तुम्हाला मी. व्हॉट आर यू गोइंग टू हॅव, तू काय घेणार आहेस? आय एम गोइंग टू हॅव टी, आय एम गोइंग टू टेक टी, हे चालेल, ठीक आहे. व्हॉट वेन डज युअर बड्डे फॉल, तुझा बड्डे केव्हा येतो? माय बड्डे फॉल्स ऑन 1st January. यू कुड हैव फोन्ड मी, तुम मुझे फ़ोन कर सकते थे. आई कुड हैव लेंट टू द मनी, मैं तुम्हें पैसे उधार दे सकता था. यू शुड हैव टोल्ड मी दिस अर्लियर, तुम मुझे यह पहले बता सकते थे. ही कुडंट हैव डन दिस हिमसेल्फ. आता इकडे ना, ही ना, इकडे हे खाली लिहिले, तुम्हें मुझे पहले बताना चाहिए था. ॲक्च्युली असं नाही आहे. आय टेल यू व्हॉट. सॉरी, ही कुडंट हॅव डन दिस हिमसेल्फ, यह उसने खुद नहीं किया होगा, हे त्याने स्वतः नसेल केलं. हां, काहीतरी खोटं बोलतोय, मी बनवलं म्हणून. कोणतरी बघितलं का तोंडामध्ये, कोणतरी बघितलं का आरशामध्ये, है ना, आपण बोलतो ना तसं. त्याने स्वतः केलं, त्याने कोणती तरी हेल्प घेतली असेल, एवढं मस्त मंदिर तो बनवूच शकत नाही. यू कुडंट हॅव डन दिस युअर सेल्फ. हां, हे तू खुद स्वतः नसेल बनवलं, कोणाची तरी हेल्प घेतली असतील. यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश वेरी सून, तुम जल्दी ही इंग्लिश बोलना सीख जाओगे. वेन विल आई बी एबल टू डू दिस ऑन माई ओन,
मैं यह खुद कब से कर पाऊँगा, म्हणजे मी स्वतः केव्हापासून करू शकेन हे. समजा आपण काहीतरी वस्तू शिकतोय किंवा बनवतोय, एखादी वस्तू बनवायला शिकतोय, आपण काय बोलतो, मी स्वतः केव्हा बरं बनवू शकेन हे असं. इट मे बी अ गुड आयडिया बट इट्स नॉट प्रॅक्टिकल. पण जर मला विजय बोलला की सर आपण एक काम करूया, आपण एक ऑनलाईन सुरू करूया लेक्चरचं सेशन पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यामध्ये एकाच वेळेला तुम्ही यूट्यूबवर जवळपास 5 लाख मुलांना लेक्चर देऊ शकता सर. मी काय बोलणार, विजय इट मे बी अ गुड आयडिया बट इट्स नॉट प्रॅक्टिकल. विजय चांगली आयडिया तुझी, पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, स्पेशली या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये, है ना. म्हणजे काय, तुझी आयडिया चांगली आहे परंतु हे व्यावहारिक नाही, म्हणजे काय पॉसिबल नाही आहे, शक्य नाही आहे प्रॅक्टिकली. ह्याच्यामध्ये खूप अडचणी येतील, है ना. तसं हे पण झालं, हे पण झालं. हे पण झालं, हे पण झालं ना. व्हॉट अ स्ट्रेंज कॉन्सिडेंस, कितना अजीब इत्तेफाक है, कितनी विचित्र है ना. शिट, कुड यू लेंड मी सम मनी, हे झालं आहे. प्लीज डू मी अ फेवर, हे पण झालं आहे. फॅक्टरी मिस्टेक झालं, स्विमिंग फॅक्टरी मस्सी, सो सॅड. आय थिंक आय थॉट हे पण झालं ना. हू विल हॅव डन दिस, हे कोणी बरं केलं असेल रे. व्हॉट विल ही हॅव डन, त्याने काय बरं केलं असेल. किती मारतात त्याला पोलीस. हू डीड यू कम विथ, तू कोणासोबत आलास. हू वर यू टॉकिंग टू, तू कोणाशी बोलत होतास. आय वॉज टॉकिंग टू वन ऑफ माय फ्रेंड्स. हू वर यू चॅटिंग विथ, तू कोणाशी चॅटिंग करत होतास. देर इज नो सेंस इन वेटिंग नाउ. इंतजार करने में अभी कुछ मतलब नहीं है. आता काय अर्थ नाही वाट बघण्यात, आता नाही येणार तो. नो नीड टू वरी अबाउट इट, इस बारे में कोई चिंता करने की जरूरत नहीं है. याविषयी काही काळजी करायचं कारण नाही आहे. इफ आय कम टू नो आय विल टेल यू, जर मला कळेल ना तुला मी सांगेन. आता बघा हे वाक्य बघा तिसरंवालं, इफ आय कम टू नो आय विल टेल यू. हा कोणता टेन्स आहे, आय कम टू नो. बरोबर बरोबर. आणि मराठीमध्ये माहिती आहे कसं बोलतात, जर का मला कळेल ना मी तुला सांगेन. जर का मला कळेल, मराठीमध्ये आता हा कोणता टेन्स आहे, जर का मला कळेल. येस एक्झॅक्टली, यू गॉट इट राईट. मग असं हे वाक्य जे आहे ना, हे मराठीमध्ये सिम्पल फ्युचरने बोलतात, पण हेच वाक्य इंग्लिशमध्ये ना सिम्पल प्रेझेंटने बोलतात. ठीक आहे. तर हे वाक्य सिम्पल प्रेझेंटनेमध्येच बोलायचं नेहमी इंग्लिशमध्ये, जसं दिलं ना मी तसं. आता काय करतात चूक करतात. हे इंग्लिशमधलं वाक्य आहे ना मराठीच्या स्टाईलने बोलायचा प्रयत्न करतात, आणि इंग्लिशमध्ये पण लोक ना सिम्पल फ्युचरने बोलतात ते लोक. इफवालं वाक्य कधीच सिम्पल फ्युचरमध्ये बनत नाही. इफ आय विल कम टू नो असं म्हणतात ते लोक. जर का मला कळेल असं म्हणतात ते लोक. चुकीचं आहे हे, लक्षात ठेवा कधी पण. इफचं वाक्य आहे ना
इफवाला वाक्य हे जरी इंग्लिश मराठीमध्ये आपण सिम्पल फ्युचरने बोलत असलो, जर का मला कळेल, जर का तो मला मारेल, जर का तू उशिरा येशील, जर का तू अभ्यास करशील, जर का असं होईल, जर का तसं होईल, आपण फ्युचरमध्ये बोलत असलो, पण इंग्लिशमध्ये ते लोक हे वाक्य सिम्पल प्रेझेंटमध्येच बोलतात इंग्लिश लोक. ठीक आहे, चलो हा नियम लक्षात ठेवा. इफ आय कम टू नो आय विल टेल यू. जर का मला कळलं तर तुला सांगेन मी, कळेल तो तुला सांगेन मी. आर यू गोइंग टू द वेडिंग? क्या तुम शादी में जा रहे हो? इफ़ आई एम इन्वाइटेड आई विल गो. अगर मुझे इन्वाइट किया गया तो मैं जाऊँगा. इफ़ ही हॅड स्टडीड ना ही वूड हॅव पास्ड. जर का त्याने अभ्यास केला असता ना, आता बघा हां, हे सर इफ ही हॅड कसं काय आलं बरं? जर का असं झालं असतं, जर तसं झालं असतं, जर तू गेला असतास, जर तू विचारलं असतंस, जर मला सांगितलं असतंस, जर त्याने अभ्यास केला असता, ती रचना ही ती रचना आहे. इफ प्लस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थर्ड फॉर्म. आणि मग सर ते 6व्या वाक्यामध्ये ही वूड हॅव पास्ट ती कुठं रचना आहे? तर असं घडलं असतं, तू पास झाला असतास, तू तू खाली पडला असतास. ठीक आहे, तर त्यावेळेला सब्जेक्ट प्लस वूड हॅव प्लस थर्ड फॉर्मचं रचना असते. ठीक आहे, तर मला त्यामध्ये लिहिणं नाही मिळते पी डी एफमध्ये, कारण की मग खूपच गरजू होईल ना मग, त्यामुळे. इफ यू हॅड आस्क्ड मी, जर का तुम्हाला विचारलं असतंस, आय वुड हॅव टोल्ड यू, मी तुला सांगितलं असतं. अगर तुमने मुझसे पूछा होता तो मैं तुम्हें बताया होता मैंने. इफ़ यू हैड टोल्ड मी योर प्रॉब्लम आई कुड हैव हेल्प यू. अगर तुमने मुझे अपनी समस्या बताई होती तो मैं तुम्हारी मदद कर सकता था, करता था. तुमने मुझे बताया ही नहीं. इफ़ ही हिट्स मी आई विल हिट हिम. अगर वो मुझे मारेगा तो मैं भी उसे मारूंगा. बघा त्यांनी इफ ही हिट्स मी प्रेझेंट टेन्समध्ये बनवलं आहे, सिम्पल प्रेझेंटमध्ये बनवलं आहे. पण आपण कसं बोलतो हिंदी मराठीमध्ये मारेगा, फ्युचरमध्ये बोलतो आपण, है ना. चला लक्षात ठेवा, सगळ्यांना सांगा. ओके, हा रूल. इफ ही हिट्स मी आय विल हिट हिम. जर का तो मला मारेल मी पण त्याला मारेन. लेक्चर संपला रिएंट्री करायची आहे तुम्हाला. इफ दॅट इज द केस आय विल नेवर टॉक टू हिम. जर का अशी गोष्ट असेल ना तर मी त्याच्याशी कधीच बोलणार नाही. इफ दॅट इज द केस म्हणजे काय, अगर ऐसी बात है तो, जर अशी गोष्ट असेल तर. ठीक है, इफ़ यू कम अक्रॉस एनी प्रॉब्लम प्लीज़ लेट मी नो. अगर तुम्हें कोई समस्या आती है तो प्लीज़ मुझे बता देना. ठीक है, मैं तेरी हेल्प करूँगा. तुला काही अडचण आली ना तर मला सांग. ठीक है. इफ़ द रेन कंटिन्यूज वी विल नॉट बी एबल टू गो आउट. अगर बारिश होती रहेगी ना तो हम बाहर नहीं जा पाएंगे ना. इफ़ एनीथिंग गोज रॉन्ग दे विल हेल्ड मी रिस्पॉन्सिबल. कुछ भी गलत हुआ ना वो लोग मेरे को पकड़ेंगे भाई. काय पण उगतच भलतं सलतं घडलं ना ते लोक मला पकडतील, मला जबाबदार ठरवतील ते लोक. आई एम सॉरी इफ़ आई ऑफेंडेड यू. माफ़ करना अगर मैंने तुम्हारा दिल दुखाया होगा तो. टेल मी इफ़ ही कम्स. वो आते तो मुझे बता देना. टेल मी इफ़ ही सेज समथिंग. तो काय बोला तर मला सांग. त्याला गप्पच गारच करतो एका भुकेतच. यू नो दॅट सिरियल ना, देव माणूस. I watch it. My whole family watches it. Keep a seat for me. मेरे लिए सीट रखो. Rest assured. निश्चिंत रहो. Press that button quick. बटन दबाओ. ये सब हो गया अपना. ये भी हो गया है. ये भी हो गया है. Okay. Don't be over smart. इधर होशियारी मत दिखा. नेवर अंडर एस्टिमेट योर एनिमी. अपने दुश्मनों को कभी कम मत समझना, पढ़ा ना. नेवर लाफ एट एनी वन. कभी किसी पे हंसना नहीं चाहिए. डोंट मेक फन ऑफ हिम. उसका मजाक मत उड़ाओ. डोंट फॉरगेट. भूलो मत. डोंट लेट हिम गो. उसे जाने मत दो. हे पण झालं. हे भी रेडी.
व्हाट वुड यू लाइक टू हैव, तुम क्या खाना चाहोगे? आई वुड लाइक टू हैव मसाला डोसा खाना चाहूँगा. व्हाट वुड यू लाइक टू हैव, टी और कॉफ़ी, तुम क्या लोगे, चाय या कॉफ़ी? मग आन्सर काय द्यायचं, ईदर वुड डू फाईन. त्याला आयदर नाही म्हणायचं, ईदर वुड डू फाईन. वी आर जस्ट अबाउट टू लिव्ह. अबाउट टूचा अर्थ बघा काय, एखादी क्रिया घडणारच आहे पण घडणारच होती त्यावेळेला अबाउट टू वापरायचं. आपण नाही का म्हणतो, अरे आलास तू, आय वॉज जस्ट अबाउट टू कॉल यू. मग तुम्ही फोन करणेही वाला, तुला फोन करणारच होतो मी. आय वॉज अबाउट टू गो, मी जाणारच होतो. ठीक आहे. आय वॉज अबाउट टू सेंड यू मेसेज, मी तुझ्यावर मेसेज करणारच होतो. वी वर अबाउट टू लिव्ह, आम्ही निघणारच होतो. वी आर जस्ट अबाउट टू लिव्ह, अब हम बस निकल ही रहे हैं. आर आहे ना, आर आलं तर म्हणजे काय ना, प्रेझेंट टेन्स आहे. आई एम जस्ट अबाउट टू स्टार्ट, मैं शुरुआत कर ही रहा हूँ. आई वॉज जस्ट अबाउट टू स्टार्ट, मैं शुरुआत कर ही रहा था. आई वॉज जस्ट अबाउट टू कॉल यू, मैं तुम्हें फ़ोन कर ही रहा था, फ़ोन करणारच होतो आता मी. द मैच वॉज टू स्टार्ट एट 5 o'clock, मैच 5 बजे शुरू होना था. आई वॉज टू मीट हिम येस्टरडे, मैं उससे कल मिलने वाला था. ही इज़ लाइकली टू कम हियर, वह शायद यहाँ पर आएगा. अरे का इज़ लाइकली म्हणजे ते मे माइट वालं. ही मे कम हियर, ही माइट कम हियर, ही कुड कम हियर, ही विल पॉसिबली कम हियर आणि ही इज लाइकली टू कम हियर. वेन ही इज लाइकली टू कम, तिकडे इज येणार तिकडे आणि नंतर मग ही येणार. मग वेन इज ही लाइकली टू कम हियर, वो यहाँ पर कब आने की संभावना है. वेन ही इज़ लाइकली टू कम, वो कब आ सकता है. आई विल मीट यू टुमारो, मैं तुम्हें कल मिलूँगा 12 बजे. आई विल कम बैक इन एन आवर्स टाइम, मैं 1 घंटे में वापस आता हूँ. मैं आई विल बी रेडी इन ए मिनट, मैं बस 1 मिनट में रेडी होता हूँ. रुक जरा, मैं आता तयार होतो 1 मिनटात लगेच, थांब जरा.